पराजय समोर दिसत असल्यामुळे तुतारीचा आवाज अजिबात न निघाल्याच्यामुळे वैफल्यग्रस्त आणि निराश आणि हताश झालेले आज अनिल देशमुखांसारखे नेते आज अशा पैचं अत्यंत खालच्या पातळीवरती येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत। संबंध लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीचा आवाज कुठेच दिसत नसल्यामुळे सगळं वैफल्याने ग्रस्त झालेली मंडळी आहेत। एकेकाळी अनिल देशमुखसुद्धा आमच्यासोबत येणार होते, त्यांना मंत्रिपद हवं होतं, भाजपने ते त्यांना देण्यास नाकारलं आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख त्या ठिकाणी राहिलेले आहेत। माझी अपेक्षा होती की किमान अनिल देशमुखांनी त्यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडनं काय सहकार्य झालं याची जाण मनामध्ये ठेवत वक्तव्य केलं असतं तर ते बरं झालं असतं। माझी आणि शरद पवारांची, माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही। रस्त्यावरनं प्रवास करत असतानाच, कारण मी खूप लांबून प्रवास करून नाशिकमध्ये पोचलो होतो, माझी पुढची मीटिंग ज्या ठिकाणी होतं तिथे वॉशरूमची व्यवस्था नव्हती म्हणून कार्यकर्ताच गाडीमध्ये होता, त्याला विचारलं की इथे कुठे सोय आहे, मग तिथे एक हॉटेल होतं, तिथे गेलो, लक्षात आलं एमरेल्ड पार्क आहे। याच तिथे वॉशरूमला गेलो, 3-4 मिनटं थांबलो, पण सुदैवाने एक झालं की तिथे आज हेमंत टकलेंच्यासोबत पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करणारा दत्ता म्हणून नावाचा आहे, तो मला भेटला, तो माझा ओळखीचा निघाला, तो मला ओळखणार निघाला। तो म्हणाला, साहेब मी रोहा तालुक्यातल्या चणेऱ्याचा उपसरपंच आहे। उलट त्यांनी मला माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे। त्यांनी सांगितलं असं की त्याला सुनील रानडे जो शरद पवार साहेबांचा पी आहे, त्यांनी फोन करून सांगितले की माझ्या विरोधात मतदान करा। त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की माझ्या गावात आत्ता 3 किलोमीटरची स्ट्रीट लाईट आदित्यताईंनी आणि तटकरे साहेबांनी दिले, माझ्या सगळ्या भागाचा विकास त्यांनी केला आहे। माझं सोडा, माझ्या गावाचं सोडा, आमच्या सगळ्या भागाचं 95% मतदान त्यांना होणार आहे। मला काढलं तरी चालेल पण माझं मतदान त्या ठिकाणी होणार आहे। त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संतप्तपणाची भावना आणि मग अशा पैसा विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा प्रचार, मला असं वाटतं की अशा पैचं थांबवावं। अलीकडच्या कालावधीमध्ये जे सगळेच नेते जे आहेत आज त्या पक्षामध्ये राहिलेले, याच पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करत असताना खोटेपणाचा कळस कसा असू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या संदर्भामध्ये केलेलं अनिल देशमुखांचं विधान। साहेब, भुजबळ साहेब सातत्याने नाराज दिसत आहेत आणि त्यांचे सातत्याने महायुतीचे नेते भेट घेत आहेत, समजूत काढतायत, परंतु ते पण अजूनही नाराजही वाटत नाही। भुजबळ साहेब नाराज नाही आहेत, माझी पण काल भुजबळ साहेबांची भेट झाली। ते नाशिकला होते, मी माझ्या प्रचारात होतो, अधूनमधून संपर्क त्या ठिकाणी होत होता। पंतप्रधान महोदयांच्या सभेला सुद्धा त्याची उपस्थिती राहिली। पंतप्रधान महोदयांच्या जवळ सभेमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केली, त्यांना एक लिखित निवेदन दिलं। कांदा प्रश्न असेल, द्राक्ष असेल, मांजरपाडाचं किंवा नारपारचं पाणी नाशिकला मिळण्यासंदर्भातलं असेल, अशा भावना शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या। ते बिलकुल नाराज नाही आहेत। महायुतीचं काम अतिशय उत्तमपणाने, प्रभावीपणाने ते करत आहेत। सर, हिंदी में जानना चाहेंगे आपका जो दौरा था उसके बारे में बताया क्या? कल से मैं नासिक ज़िले के दौरे पर था। वहाँ के हमारे सब विधायक नरहरि झिरवाल, माणिकराव कोकाटे, दिलीप काका बनकर, नितिन पवार, सरोज अहिरे, इनके साथ मेरी मुलाकात हो गई। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक ज़िले के 2 पार्लियामेंट लोकसभा के कॉन्स्टिट्यूंसी वहाँ हैं, सब पदाधिकारियों के साथ भी मैंने चर्चा विमर्श की। उसके बाद हमारे नेता आदरणीय भुजबल साहब के पास भी मैंने गया, चर्चा की, जानकारी ली, वो 2 कॉन्स्टिट्यूंसी में कैसी राजनीतिक वहाँ पे स्थितियाँ हैं और ओवरऑल मैंने वहाँ पे चर्चा की। मुझे लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहम भूमिका इस लोकसभा चुनाव में वहाँ पे करेगी। आज मैं ढाणू में था, पालघर लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी के लिए मैंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 2 जिला के अध्यक्ष वसई विरार और पालघर और सभी कार्यकर्ताओं के साथ वहाँ पे मैंने मीटिंग ली। वहाँ के उम्मीदवार गंगा जी भी हाजिर थे, 2 घंटा उनके साथ बातचीत की। वहाँ के पालक मंत्री रविंद्र जी चौहान, उनके साथ भी मैंने बात किया। दादा भुसे नासिक के पालक मंत्री हैं, गिरीश महाजन, वहाँ जिम्मेदारी उनके ऊपर सौंपी दी गई है बीजेपी की तरफ से, उनके साथ भी मैंने बात किया। मुझे लगता है कि जहाँ पे मैंने कल विज़िट दिया है वो नासिक, दिंडोरी और पालघर, तीनों सीटों में महायुति के यानी एनडीए के कैंडिडेट अच्छी तरह से चुन के आएंगे। सर, आज मुंबई के लिए एक अहम दिन है। एक तरफ महायुति की जो प्रधानमंत्री आ रहे हैं उनकी सभा है, दूसरी तरफ महाविकास आघाड़ी, इंडिया ब्लॉक
बीकेसी में उनकी सभा है, किस तरह से अजीत पवार जी इस बार मतलब प्रधानमंत्री की जो सभा है उसमें आ रहे हैं, क्योंकि तबीयत सही नहीं थी तो पिछली बार जो रैली थी उसमें नहीं जा पाए। आज अजीत दादा आने वाले हैं, मैं भी वहाँ जाने वाला हूँ, साथ में जाने वाला हूँ। सर किस तरह से देखते हैं आज 2 बड़ी सभा हो रही है मुंबई में, किस तरह से देखते हैं? देखिए, सब मुंबई के लोग आज आकर्षित हैं शिवाजी पार्क की मीटिंग के लिए। एक ऐतिहासिक सभा वहाँ पे होने जा रही है। देश के पंतप्रधान और होने वाले पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी और इंडिया अलायंस के सभी नेता, चाहे चीफ मिनिस्टर हो, दोनों डिप्टी चीफ मिनिस्टर हो और राज साहब ठाकरे हो, सब वहाँ पे मौजूद रहने वाले हैं। मुझे लगता है कि वो शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में एनडीए के 6 उम्मीदवार मुंबई से चुनाव लड़ रहे हैं, उनकी विजयश्री पक्की हो जाएगी। कांग्रेस ने कल अपना मैनिफेस्टो पब्लिश किया है, कैसे देखते हैं? काँग्रेस ने कल अपना मैनिफेस्टो पब्लिश किया आहे. नाही, मला या सगळ्या धावपळीमध्ये त्यांचा मॅनिफेस्टो काय पाहायला मिळालं नाही, पण काँग्रेसचा मॅनिफेस्टो गेले अनेक वर्ष आम्ही पाहतो आहोत. मॅनिफेस्टोचा आणि सरकार आल्याच्यानंतर काम करण्याचा कधी आयुष्यभरात संबंध आला नाही, फारशी दखल घेण्यासारखं नाही. सर, अजित पवार जे ते पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये उपस्थित नव्हते आणि त्याच्यानंतर नाशिकच्या सभेतही नव्हते. यावर आता पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात आहेत की भाजपने जरी त्यांना जवळ घेतलं तरी संघाला राष्ट्रवादीला सोबत घेणं हे योग्य वाटलं नाही, त्यामुळे त्यांना लांब ठेवण्याची विनंती ही RSSनेच भाजपला केली होती, म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं. महाराष्ट्रात काँग्रेसची वाट फार बिकट करणारे आणि वाचलात लावणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघामध्ये फारसं यश राजकीयदृष्ट्या कार्यकर्त्यांना मिळवून देता आलं नाही, त्यांनी अशा गप्पा करण्याची काहीच आवश्यकता नाही. घाटकोपरची इतकी मोठी दुर्घटना घडली, मोदी त्या 400 मीटर अंतरावरती होती, मात्र त्याच्याबद्दल एक सहानुभूतीचा एक शब्द देखील काढला नाही आणि त्या रॅलीच्या निमित्ताने मुंबईकरांना वेळीच धरण्याचं तर काम केलं गेलं, अशी विरोधकांकडनं तर सातत्याने टीका होते. कसं पाहता या महायुतीमधचा घटक पक्ष म्हणून? रॅलीला किंवा रोड शोला प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे निराश झालेले विरोधक यावरती त्या पद्धतीची टीका टिप्पणी करत आहेत. घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांचं त्याच्यामध्ये जीवितहानी झाली त्यांना मी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो. परंतु एकंदरीत किंवा काहींनी अशी टीका केली की गुजरात बहुल भागामध्ये तो रोड शो झाला. मला असं वाटतं की अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जातीपातीचं वर्गीकरण करणं फारसं योग्य असं काय मला वाटत नाही. सर, आज सभेबद्दल जे तुम्ही हिंदीत बोललात तेच 2 सभा होत आहेत, एक शिवाजी पार्कवर आणि दुसरी इंडिया आघाडीची. कसं बघता कुठल्या सभेत? शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आज माननीय पंतप्रधान महोदयांची होणारी सभा मुंबईकरांचं लक्ष वेधून घेते आहे. प्रचंड मुंबईकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईमध्ये 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार जे लढत आहेत त्यांच्या विजयावरती आजच्या सभेने शिक्कामोर्तब होईल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज ठाकरे आणि एनडीएचे सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत. मला असं वाटतं की काही क्षणाचा अवधी आहे, त्यावेळेला आपल्याला कळेल की एकंदरीत मुंबईकरांची भावना दोन्ही सभेच्या वतीमध्ये नेमकी काय आहे ती.